आज आपण असं एक वाटण बनवणार आहोत ना, ते पटकन होतं आणि सकाळच्या घाईघाईमध्ये टिफिन, ऑफिसचं टिफिन हे ते करण्यासाठी आहे ना, आपल्याला वाटण बनवायचं होत नाही आहे. त्यासाठी एकदा बनवा आणि 8 दिवस टेन्शन फ्री राहा. असं हे वाटण आज आपण बनवणार आहोत. कुठेही याला जास्तीचा वेळ लागत नाही आणि जास्तीचा म्हणजे आपला जो नेहमी रोजचा वेळ वाचतो. दुपारच्या वेळेमध्ये तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. त्याचसोबत एक मटारची उसळीची रेसिपी आज आपण बघणार आहोत, एक वेगळ्या पद्धतीची. फक्त ब्लॉग स्किप न करता बघा, तुम्हाला पूर्ण रेसिपी समजेल. आणि हे जे वाटण आहे ना, ते खूप महत्त्वाचं आहे गृहिणींसाठी. तर इथे किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे. सुकं खोबरं आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे. ह्याचं एकदा हे वाटण 8 दिवसासाठी किंवा 10 दिवसासाठी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. खोबऱ्याचा पूर्ण कलर असा जाईपर्यंत हे भाजून घेतलेलं खोबऱ्याचा एकदा सुगंध तर इतका छान येतो ना, खूप मस्त येतो. एका ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं. सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित भाजायचे आहेत, जेणेकरून या मसाल्याचा वास वगैरे येणार नाही. थोडंसं तेल घालायचं, तेलामध्ये लसूण घालायचं, अद्रक घालायचं आणि मिरची. असं करून आहे ना, हे व्यवस्थित थोडंसं परतवून घ्यायचं. हे परतवून घेतल्यामुळे ना, एक वेगळी अशी चव येते लसणाची, अद्रकची, मिरचीची. मिरची तुम्ही अशीच घालू शकता किंवा तोडून घालू शकता. ह्या मिरचीऐवजी तुम्ही तिखटवाली मिरचीसुद्धा वापरू शकता, जेणेकरून जर तुमच्याकडे तिखट खात असतील तर. हा मसाला जर हाताशी असला ना, तर आपल्या रेसिपीज पटकन होतात. आणि सकाळच्या वेळेस आपल्याला जेव्हा काय असते ना, त्यावेळेससुद्धा आपल्याला पटकन असं ही रेसिपी बनल्या जातात. या असं वाटण आपण एकदा करून ठेवायचं. फ्रीजमध्ये सुकं ठेवायचं आहे. आता आपल्याला थोडंसं असं करायचं, राहिलेल्या तेलामध्ये थोडीशी कसकस घालून घ्यायची, एक वेगळी पद्धतीची. तुम्ही बघू शकता, एक चमच्याने, मोठा चमचा होईल इतकी कसकस आहे. थोडीशी परतून घ्यायची. कसकस जास्त परतायची नाही, नाहीतर कसकसीला काय होतं की कडू असा स्वाद येतो त्याचा आणि मसाला बिघडू शकतो. धने घेतलेले, टारफूल घेतलेले आहेत, तमालपत्र घेतलेले आहे, दालचिनी घेतलेली आहे. हे जरा थोडंसं आपल्याला परतवायचं आहे. एखादा मिनिटभर परतवून घ्यायचं. ज्यावेळेस हे आपण मसाले टाकतो ना, त्यावेळेस आपल्याला पटकन होतं. आणि असे मसाले भाजून टाकल्यावर भाजीला एक वेगळ्या प्रकारची चवसुद्धा येते. त्यामुळे खाडे मसाले आहेत ना, जेव्हा आपण टाकतो रश्श्यामध्ये, काय आपला स्वाद उतरत नाही. हे जे आपल्या सगळ्या मसाल्यामध्ये जे बारीक होतं, शरीरासाठी सुद्धा खूप चांगलं आहे. अशा पद्धतीचं 1 ते 1.5 मिनटावरती आपल्याला हे सगळं परतवून घ्यायचं आणि साईडला काढून घ्यायचं. असं भाजलेले मसाले ज्यावेळेस तुम्ही करून ठेवता ना, त्यावेळेस फक्त आपल्याला ऐत्या वेळी पटकन ग्रेव्ही करायची आणि पटकन होऊन जातं. काढून घ्यायचं त्याच ह्याच्यामध्ये आणि आपण सगळं एकत्र वाटणार आहोत. परत तेल घ्यायचं थोडंसं. रेसिपी आहे ना, ही तुम्ही कुठून बघताय कमेंट करून सांगा, म्हणजे मला समजेल की कुठे रेसिपी पोचले. आता इथे मोठे 2 कांदे स्लाईसमध्ये चिरून घेतलेले आहेत, छान असे पातळ चिरलेले आहेत. कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे आपल्याला. पूर्ण आहे ना, याचा कलर बदलेपर्यंत कांदा परतवायचा. कांदा थोडा परतवण्यासाठी वेळ लागतो, पण ही रेसिपी जर तुम्ही दुपारच्या वेळेस करून ठेवायची, जेणेकरून एक दिवशी केली ना, की तुम्हाला पुढचे 8 ते 10 दिवस करायची अजिबात गरज लागणार नाही आणि तुमचा स्वयंपाक एकदा झटपट होऊ जातो. तो रात्रीच्या वेळी असू द्या किंवा सकाळी असू द्या, खूप मस्त असं. बघू शकता, कांदा अशा पद्धतीवर आपल्याला मस्त असा भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजला की त्याच्यामध्ये ना, हे सुकं खोबरं परत एकदा घातलेलं आहे. तर थोडंसं असं खवून घेतलेला हा नारळ आहे. सुक्या खोबऱ्यानेच भाजीला चव अप्रतिम येते. जसं आपण ओलं खोबरं घालतो, ओल्या खोबऱ्यानेसुद्धा येते, पण एकदम वेगळी अशी चव येते. हा थोडासा नारळ आहे ना, अर्धवट सुका आणि अर्धवट ओला असा हा नारळ आहे. तुम्ही थोडंसं ओलसर नारळसुद्धा घेऊ शकता, जेणेकरून जे आपण नारळ फोडतो ना, त्यावेळेस थोडासा 1-2-4 दिवसाचा नारळ असतो ना, त्या नारळाचा सुद्धा किस एकदम मस्त असा चवीला उतरतो. ह्याच्यामध्येच ते घालून घ्यायचं. पूर्ण असं छान असं भाजून घेतल्यानंतर मगच आपल्याला हे याच्यामध्ये काढायचं. गॅस बंद करायचा. हे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीचं हे वाटण असं आपलं तयार इथे झालेलं आहे. हे एकदमच वाटून ठेवायचं नाही आहे, हे फ्रीजमध्ये असं स्टोअर करून ठेवायचं. आणि ज्यावेळेस तुम्ही भाजी बनवणार आहात, व्हेज असेल, नॉनव्हेज असेल, जर तुमच्या कुठलीही भाजी असेल ना, सुकी असेल, तरीसुद्धा तुम्ही हा सुका मसाला वापरू शकता. किंवा पातळ करायचं असेल तर तुम्ही ग्रेव्ही करून वापरू शकता. पण हाताशी असा भाजलेला पटकन असा मसाला असला ना, जर तुम्ही तयार करत असाल ना, तर खूप वेळ लागतो, मग आपल्याला सकाळच्या घाईमध्ये होत नाही आहे. त्यासाठी असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हाताशी मसाला असलेले खूप छान लागतं. यात तुम्ही व्हेज, नॉनव्हेज, सुकासुद्धा कुठलीही भाजी बनवू शकता. आणि यासाठी स्टीलचा डबा असेल किंवा काचेचा असेल, तुमच्या कुठलाही डबा असेल, त्याच्यामध्ये तुम्ही असं हे स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. आता आपण याच्याबरोबर एक रेसिपी बघणार आहोत.
झटपट होणारी अशी रेसिपी आहे. कोणत्याही तुमच्याकडे कसं आपलं असं होतं की ज्यावेळेस आपण आठवड्यात भाज्या आपल्या संपत राहिल्या असतात ना, त्यावेळेस आपल्याला थोड्या थोड्या ज्या भाज्या राहिलेल्या असतात ना, त्या भाज्या कशा बनवायच्या किंवा काय यूज होत नाहीत. मग कधी कधी असं होतं की टाकून द्यावे लागतात. मग त्यासाठी तसं न करता आपण एक छान अशी इथे रेसिपी बनवणार आहोत. आता आपण आहे ना, आता 2 टायमाच्या वाटणासाठी एक चमच्याने किंवा तुमच्या हाताच्या अंदाजाने सुद्धा तुम्ही ह्याच्यातलं वाटण घेऊ शकता. 2 टायमाच्या भाजीसाठी हे वाटण असं किंवा 2 टायमाची उसळ बनवणार आहे. त्यासाठी इथे 3 ते 4 3.5 चमचे किंवा 4 चमचे इथे असं वाटण घेतलेलं आहे. त्यावेळी बघा पटकन असं घ्यायचं, कोथिंबीर घालायची, थोडंसं पाणी घालायचं किंवा असं आधी फिरवून घ्यायचं, नंतरसुद्धा पाणी घालू शकता तुम्ही. थोडंसं पाणी घालायचं, छान अशी याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपल्याला. रबडधोबड नाही, बारीक पेस्ट करायची जेणेकरून भाजीमध्ये मिक्स होईल. अशा पद्धतीची अशी पेस्ट करून घेतलेली आहे. आणि ह्या तुम्ही भाज्या बघू शकता. थोडं जे उरलेलं होतं ना, गाजर असेल, मटर असेल, परसबी असेल, बटाटा असेल, हे सगळं भाज्या घ्यायच्या. थोड्या ज्या राहिल्या होत्या आठवड्यामधून आपल्या, त्या घ्यायच्या. आणि ही भाजी कुकरमध्ये बनवत आहे. तुम्ही ही भाजी कढईमध्ये सुद्धा बनवू शकता. तेल घालायचं, तेल कमी खात असेल तर कमी घाला, थोडंसं जास्त वाटत असेल तर जास्त टाका. मस्त त्याच्यावरती कांदा घेतलेला, कांदा टोमॅटो. आता सकाळच्या घाईमध्ये आहे ना, आपल्याला होत नाही, त्याच्यामुळे पटकन असं कांदा घेतला, त्याच्यामध्ये टोमॅटो घातला, कांदा मस्त छान असा परतवून घ्यायचा. आता इथे मीठ घातलेलं, पण मीठ दाखवलं नाही आहे, तर मीठसुद्धा तुम्ही चवीपुरतं घालायचं. त्याच्यामुळे थोडंसं हिंग घालायचं. हिंगाने काय होतं, पचन चांगलं होतं, पचन क्रियेला चांगलं असतं. त्याच्यामुळे हळद थोडीशी घालायची, चिमूटभर. लाल मिरची पावडर घालायची घरात, जे तुमच्या लाल तिखट असेल, मालवणी मसाला असेल किंवा तुमचा जो नेहमी घाटी मसाला असतो ना, तो तुमच्या आवडीनुसार तिखटाप्रमाणे कमी जास्त करून ॲडजस्ट करायचा आहे. बघू शकता, जे आपण तयार केलेलं वाटण होतं ना, ते वाटण घालायचं. अगदी झटपट ही रेसिपी होऊन जाते, कारण आपलं वाटण आपल्या हाताशी होतं पटकन. आणि आता याच्यामध्ये ज्या भाज्या होत्या ना, धुवून घ्यायच्या आणि मस्त अशा घालून घ्यायच्या. ही भाजी ज्यावेळेस कढईमध्ये घेताना त्यावेळेस थोडंसं तेल आपण इथे कमी वापरलेलं आहे, कारण तेल आता उन्हाळ्यामध्ये जास्तीचं तेल खायचं असं हे होतं. पण तुम्हाला हवं असेल तर जास्त तेलसुद्धा ह्याच्यामध्ये थोडंसं वापरू शकता. आता 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला जास्त हाय फ्लेमवरती. बघू शकता तुम्ही मस्त. ही जर भाजी तुम्हाला आत्ता पातळ दिसत असेल तर थोड्या वेळाने थंड झाल्यानं परत दाटसर होईल, कारण जेणेकरून आणि बघू शकता भाज्याही वाया गेल्या नाहीत आणि मिसळ ही आपली पटकन अशी तयार झाली. उसळ म्हणायचं होतं. पटकन अशी तयार झालेली आहे. तर कशी वाटली ही पूर्ण रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशा पद्धतीने तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर ही भाजी खाऊ शकता. चपातीबरोबर अगदी छान अशी ही भाजी लागते. त्यावेळेस एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली मला सांगा. बाय बाय.